आणि काहीतरी कोट्या करत बसायच्या. करतात काय ही माणसं? ते प्रकाश आंबेडकर, ते रासू गवई, रामदास आठवले निवडणुका सोडल्या तर करतात काय? काय दलित बांधवांसाठी म्हणून एखादी काही संस्था स्थापन केली आहे किंवा त्यांना नोकऱ्या लागण्यासाठी म्हणून काही प्रयत्न होत आहेत, त्यांच्या शिक्षणाचे म्हणून काही करतायत? काही नाही. निवडणुका आल्या की बाबासाहेब आंबेडकर की जय. आणि खोटी स्वप्न दाखवायची. कसली? आरक्षणाची. कसलं आरक्षण? ज्या देशामध्ये नोकऱ्या उपलब्ध नाही त्या देशामध्ये तुम्ही तिकडे खोटं बोलून सांगता त्यांना आरक्षणाच्या गोष्टी सांगता. नामांतराच्या नावाने तुम्ही त्यांची माथी भडकवता. कसली नामांतर? मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्यावरती मराठवाडा त्या विद्यापीठामधलं शिक्षण पद्धत बदलली? शैक्षणिक दर्जा वाढला? काही नाही. विटी स्टेशनला शिवाजी महाराजांचं नाव दिलं म्हणून काही सुखसोयी वाढल्या त्या विटी स्टेशनच्या? महापुरुषांच्या नावाने नुसते फक्त खेळ करत बसायचे, तुमच्या भावनेला हात घालायचा, तुमच्या पदरात काही पडून द्यायचं नाही. तुम्ही तसेच फक्त भावना भडकून द्यायच्या, नामांतर करायची, मोकळे. माझ्या पक्षाच्या धोरणामध्ये कोणत्याही प्रकारची नामांतर नसणार. हे सगळं झूट आहे. आज लोकांना पोटा पाण्याचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न, सगळेच प्रश्न आहेत. 46 वर्ष झाली महाराष्ट्र स्वतंत्र होऊन, स्वतंत्र म्हणणे संयुक्त महाराष्ट्र होऊन, आणि 58-59 वर्ष झाले हा देश स्वतंत्र होऊन. अजूनही आपण फक्त 4 विषयांवरती निवडणुका लढवतोय. पाणी देऊ, वीज देऊ, रस्ते देऊ, नोकऱ्या देऊ. या 4 विषयांच्या पलीकडे आम्ही कधी गेलो नाही, कधी आम्ही त्याचा विचार केला नाही. दरवर्षी फक्त प्रत्येक उमेदवाराने येऊन फक्त हेच सांगायचं की आम्ही तुम्हाला हेच देऊ आणि तेच देऊ. आज मी महाराष्ट्राचा दौरा करून आलो. प्रत्येक ठिकाणी जी लोक मला भेटले, उदास, भकास, रेताड. गाडीने जाताना कळायचं की रेताड जमीन आणि मध्येच एक हिरवा पट्टा लागायचा. विचारलं की काय रे बाबा एवढं, इथे पाणी नाही, इथे इथे हिरवा पट्टा नाही. साहेब, आमदार साहेबांची जमीन. आमदाराला बरं मिळालं पाणी, मंत्र्यांना बरी पाणी मिळतं. आज तो मराठवाडा, आज तो विदर्भ, तो उत्तर महाराष्ट्र, सगळं भकास. कसली राजकारण करताय? महाराष्ट्रातले माझे इतर प्रांत मोठे होऊ नयेत, त्यांना पाणी मिळू नये, तिकडच्यांना नोकऱ्या मिळू नयेत, शिक्षण मिळू नये, याच्यासाठी प्रयत्न करणे कोणती विकृती तरी कोणती आहे? कापसाचा प्रश्न आवासून बसलाय तिकडे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न आवासून बसलाय, पण काही नाही, ढिम्म. कोणाही मंत्र्याला काही पडलेलं नाही. विलासरावांना फक्त भांग पांडेच्या पलीकडे माहिती नाही, आणि अगोदरचे जे होते सुशील कुमार शिंदे, त्यांना हसण्या पलीकडे काय माहित नव्हतं. काही सांगा त्यांना की साहेब इथे 2 मुलींवरती बलात्कार झाला. बलात्कार का? अरे हसताय काय तुम्ही? हसमुख राय की हसमुखच्या आहेत मला माहिती आहे, पण कुठे हसायचं कुठे नाही हसायचं? इतकी भीषण परिस्थिती आहे की त्याची पुण्याच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं. मी एका ठिकाणी गेलो, तिथे मला एक पत्रकार बांधव आले आणि मला त्यांनी सांगितलं की एका ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली
त्या शेतकऱ्यांनी जेव्हा आत्महत्या केली त्याचा मृतदेह त्याच्या घरी घेऊन चालले होते लोक. घरी घेऊन ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्या शेतकऱ्याच्या पत्नीने सांगितलं की हा मृतदेह माझ्या घरात आणू नका. ते सगळे वेडे झाले. ते बोलले काय असं काय बोलताय, मृतदेह घरात नाही आणायचा मग कुठे आणायचा. ती बोलले त्याचं काय करायचं ते बघा. पण त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी देखील माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्हाला त्याचं काय करायचं ते करा पण माझ्या घरात आणू नका. कोणामुळे आली परिस्थिती, कशामुळे आली परिस्थिती, हा कोणता विकृतपणा की नद्यांना पाणी येतंय, कालव्यांना पाणी येतंय, कालवे जर निघणार असेल तर ते फक्त माझ्या मतदारसंघामध्ये आले पाहिजे. हा कोणती विकृती आहे. बाकीच्या समोरच्याला पाणी नाही मिळालं पाहिजे, तडफडून मेला तरी चालेल. काय याच्यासाठी म्हणून नवीन पिढ्या जन्माला येतात, या भिकार राजकारण्यांच्या खाली जाण्यासाठी म्हणून. माझ्या वडिलांच्या वयाचे अनेक आया बहिणी तिथे बसलेले असतील, वडिलांच्या वयाचे लोक बसलेले असतील, माझ्या आईच्या वयाचे लोक इथे समोर बसलेले असतील. काय स्वप्न पाहिली असतील त्यांनी की हा देश स्वतंत्र होईल, स्वतंत्र झाल्यानंतर अशा अनेक गोष्टी घडतील. पण मुळात काय होतंय, या देशामध्ये फक्त माणसं जन्माला येतात, तरुण होतात, म्हातारी होतात आणि मरतात. मोजक्या लोकांना कामं मिळतात, मोजक्या लोकांना पाणी मिळतं. शिक्षणाचे तेच हाल. शिक्षण क्षेत्रावरती कोणी बोलायला तयार नाही. कसलं शिक्षण देतोय आपण, भविष्यामध्ये येणाऱ्या नोकऱ्या कोणत्या आहेत, त्या पद्धतीचं काही शिक्षण दिलं जातंय का. माझ्या एका मित्राने फार चांगलं सांगितलं. त्यांनी सांगितलं की म्हणे एखादा बाप जर त्याच्या मुलाला जर काही झालं, बरं नसेल, तर तो केमिस्टकडे जातो, वाटेल त्या किमतीला औषध घेतो. पण औषध घेतल्यानंतर पहिली हातात घेतल्यावरती पहिलं काय बघतो तर त्याची एक्सपायरी डेट काय. आपल्या मुलाला शिक्षण देताना लाखो रुपये खर्च करून ज्यावेळेला आई वडील शिक्षणासाठी म्हणून पाठवतात, ते शिक्षणाची एक्सपायरी डेट झाली आता, याचा कोणी विचारच नाही करायचा. बाहेर पडणारा हा फक्त बेरोजगारच होऊ शकतो, दुसरं तिसरं काही होऊ शकत नाही त्याचं. हे जेवढे शिक्षण सम्राट म्हणून जेवढे ओळखले जातात ना, हे कारखानदार आहेत. हे फक्त बेरोजगारांची फौज बाहेर काढतात, दुसरं तिसरं काही करत नाहीत. कोणी या शिक्षण संस्थांकडे बघणार नाही. याचं कारण असं आहे, कारण हे काँग्रेसमधले असलेले जेवढे आहेत ना, यांच्या स्वतःच्या वैयक्तिक शैक्षणिक संस्था, वैद्यकीय कॉलेजेस, ज्यांची वैद्यकीय कॉलेजेस आहेत तिकडे 30-30 लाख आणि 40-40 लाख रुपये घेतात. आणि सरकारी वैद्यकीय कॉलेजेसमध्ये तिथे कमी पैशामध्ये शिक्षण मिळतं, तेच मिळतं. पण मला कळत नाही की सरकारी वैद्यकीय कॉलेजमध्ये बाहेर पडणारा जो मुलगा असतो तो काय कंपाऊंडर निघतो आणि ह्यांच्याकडचा डॉक्टर. या सगळ्या गोष्टींचे ह्यांना जाब विचारले पाहिजेत. हे वैद्यकीय खाजगी शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत ना, ह्यांना पहिले हे जाब विचारणंच गरजेचं आहे. ते मी विचारणार. हे घेतात कसे पैसे, पहिलं मला हा प्रश्न आहे, विचारणार. सगळीकडनं नाडला गेलेला, सगळीकडनं पिळला गेलेला, जो या महाराष्ट्रामधला करदाता आहे तो कोणत्याही असेल ना, कुठच्या जाती धर्माचा आहे हा प्रश्न नाही. पण तो जेव्हा कर भरतो, आज मुंबई सारखा प्रश्न घ्या, हा मुंबईमध्ये जो करदाता आहे किंवा महाराष्ट्रामधला बघायला गेलं तर करदाता जो आहे, काय मिळतं काय हो त्याला. फिरायला चांगला रस्ता,
नाही. चालायला चांगले फुटपाथ? नाही. मी इथे शिवाजी पार्क मैदानामध्ये बाग बांधली. लता दिदींच्या फंडामधनं बाग बांधली ती. ज्याला बाग बांधली मी, शनिवारी उद्घाटन झालं माननीय बाळासाहेबांच्या हस्ते आणि दिदींच्या हस्ते त्या बागेचं उद्घाटन झालं. शनिवारचा दिवस होता, रविवारी मी गेलो दुसऱ्या दिवशी तिकडे बघायला. हळूच बघत होतो.